मालिकेने केला भयंकर प्रयोग भगवंताने आकाशवाणी केली सांगितलं की तुझी कन्या प्रसत्ती आकून आपल्या पती दर्शनासाठी आले आहे। मग अशा प्रकारे त्यांना तुरुंगात दाबून ठेवण्यात आलं। त्यावेळेला ते म्हणून आम्ही व्यापारीच्या जन्माच्या वेळी आपण सत्यनारायणचे व्रत कबूल केले होते आणि आपण काही केलं नाही म्हणून आपल्या पुढे दुःखाचा डोंगर उभा असं विचार करून ती सत्यनारायणचे व्रत प्रारंभले। ज्या दिवशी ती सत्यनारायणचे व्रत प्रारंभ त्याच रात्री चंद्रकेतूला स्वप्नात जाऊन दृष्टांत देऊन सांगितलं द्रुपदश्रेष्ठ राजा तू 2 मानी बंदीशाळेत टाकले त्यांना सकाळी सोडू दे, तू त्यांची मालमत्ता घेतली त्यांना परत कर, असे जर तू न करशील तर धनपुत्र यास्मीचा नाश करून टाकेल। राजा घाबरून गेला। विद्वान पंडितांना ब्राह्मणांना बोलव या स्वप्नाचा अर्थ विचारला। त्याला त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरती काहीतरी अरिष्ट वगैरे आहे तो त्यांना सोडून राहिलेले त्या सोडून दिलं, बंधमुक्त केले, जाण्याची अनुमती दी, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो असे म्हणून तीच घरी जायला निघाले। इति श्री स्कंदपुरा रेवा खंड सत्यनारायण कथेतील 3य अध्याय समाप्त। 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात साधुवानाने यात्रा दान धर्म केल्यानंतर भगवंताला वाटले की याची परीक्षा घ्यावी म्हणून भगवंताने एका संन्यासी महाराजांचे रूप घेतले। त्याला प्रश्न विचारला का हो या नौकेमध्ये कोणता Thank you.